आज ओपीडी मध्ये एक आई आपल्या मुलीला घेऊन आली होती विथ कंप्लेंट्स की मॅडम तिची मान काळी पडली आहे, आंघोळ पण तशी नीट करतच नाही ती, पण ही मान गोरी करण्यासाठी एखादी क्रीम द्या. तर मानेवरचा असा मळ असणाऱ्या सगळ्या लहान मुली, लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी हा मानेवरचा मळ नाही, याला अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हटलं जातं. आणि ही कंडिशन दिसते ती म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स मध्ये किंवा प्री डायबेटिक कंडिशन मध्ये. आणि लहान मुलांमध्ये असा इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा प्री डायबेटिक्स असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे व्यायामाचा अभाव आणि जंक फूड, की ज्यामधून भरपूर प्रमाणात एक्सेस एम्प्टी कॅलरीज आपल्या लहान मुलांमध्ये जात आहेत आणि ज्यामुळे या मुलांचं लहानपणीच वजन प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स, मेटाबॉलिक सिंड्रोम्स, फॅटी लिव्हर, पीसीओएस, इन्फर्टिलिटी अशा कित्येक समस्यांना सामोरे जात आहेत. ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा फॅटी लिव्हरचा त्रास आपल्या आजी आजोबांच्या काळात तर नव्हताच. आपल्या आई बाबांना तो 50-60 वयामध्ये दिसायला लागलाय. आपल्या जनरेशनसाठी तो 30 आणि 40च्या वयामध्ये दिसायला लागलाय. आणि याचे सगळे सिम्पटम्स आपल्या लहान मुलांमध्ये तर आत्ताच दिसायला लागलेत. एखाद्या चॉकलेटने काय होतंय, एकच तर बर्गर आहे, कधीतरीच खातो. जर तुमचे विचार असे असतील तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुम्हाला आणि तुमच्या लहान मुलांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.